तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आज 1 तारीख आहे आणि आज मी निघालो आहे घरी। मला खूप आनंद आहे घरात जायचं म्हटलं। आणि आता इथून आम्ही जातो रंकाळा बस स्टँडवरती। रंकाळा बस स्टँडवरून CBS कोल्हापूर बस स्टँड आणि तिथून मग 11ची गाडी आमची। ती गाडी पकडून डायरेक्ट चिपळूण असा प्रवास असेल। तर करूयात आपल्या प्रवासाला सुरुवात आता। आणि मित्रांनो, मी घरात काय बोललो नाही मी येतोय काय, मी डायरेक्ट जातोय। दादाला फक्त सांगितलं मला न्यायला ये, डायरेक्ट घरात थप्पा देणार आहे आणि बघूया रिॲक्शन काय असते आई बाप्पांची ती जाऊन। तर मित्रांनो, आम्ही आता रिक्षा करून निघालेलो आहोत CBS बस स्टँडला। जाऊयात CBS बस स्टँडच्या इथे आणि भेटतो डायरेक्ट तुम्हाला CBS बस स्टँडच्याच इथे। तर मित्रांनो, मी आता CBS बस स्टँडच्या इथे पोचलो आहे आणि आता आमची गाडी 11ची आणि आम्ही आत्ता वाजलेत 9:30 आणि आम्ही 9:30 वाजता इथे आहे। आता एवढ्या वेळ काय करायचं ते बघू, नाश्ता वगैरे करू नाही तर, आणि 11च्या गाडीने निघू। तर भेटू डायरेक्ट तुम्हाला आता STतच।
9 वाजता निघालो मी, आत्ता वाजलेत 5:30 की 5 वाजलेत. आणि आता गुहागर तळी गाडी बघून मी आता जाणार तळीला उतरणार आणि तळीवर माझा दादा न्यायला येणार आहे. तर भेटू डायरेक्ट तुम्हाला तळीवरतीच. तर मित्रांनो मी आता तळीतून निघालोय आणि लेट झालाय खूप घरात जायला. जाऊया घरात आता आणि बघूया पप्पांची आईचे आजीचे काय रिॲक्शन होतात ते माझ्यावरती. माझा दादा आलाय मला जायला आणि जाऊया आता. भेटतो डायरेक्ट तुम्हाला घरातच. मित्रांनो मी आता घरात पोचलेलो आहे आणि हो आजी, आजी काय म्हणतेस, बरी आहेस काय? अजून जाऊया आई वडिलांचे ते बघूया आई बाप्पा काय म्हणतात. आलो मी. श्रेदाला न्यायला बोलतो. तर मित्रांनो मी घरात पोचलोय आणि काल जरा ब्लॉग एंड करायचा राहिला म्हणून मी हा ब्लॉग आज एंड करतोय. आणि आई बापांच्या एवढ्या खास अशा रिॲक्शन नव्हत्या कारण की त्यांना माहिती असेलच मी येणार होतो. तर करूयात ह्या ब्लॉगला इथंच एंड. तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.